स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 31 डिसेंबर. तर वाईट केस आहे माझं. तर आज आहे 31 डिसेंबर 2025चा लास्ट दिवस. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. तर 2025मध्ये मला खूप काही मिळालं. म्हणजे आपलं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं. आणखी आपल्याला यूट्यूबचं फर्स्ट पेमेंटसुद्धा आलं. तर हे 2025 माझ्यासाठी तर खूप छान गेलं. तर तुमच्यासाठी कसं गेलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी उद्यापासून तर नवीन वर्ष सुरू होत आहे. तर आज आपण बनवू तिळाची चटणी. तीळ आणि जवसाची चटणी बनवू. ही खासाठी खूप हेल्दी असते. तर चला मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्याची. तिळाची चटणी बनवूया. त्याच्यासाठी सामान सांगते मी तुम्हाला काय काय लागते. तर इथं मी सर्व घेतलं आहे. चला मी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये लसूण आहे, खोबरं, खोबरं हे वाळलेलं खोबरं आहे. आणखी हा कढीपत्ता, तीळ, आणखी हे जवस, शेंगदाणे. इतकं आपल्याला सामान लागणार आहे. जिरं पण लागते आपल्याला. सगळं साईडला करून घेऊ. ते कढई घेऊ. ही गरम झाली आहे. आता आपण हे पहिले तर तीळ भाजून घेऊ. तीळमध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे. आणखी आपले त्वचा आणि केसासाठी खूप फायदेमंद आहे. वावर करू थोडासा. इथे तीळ भाजत आहे. आपली तीळ भाजून झाली आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच्यामध्ये आपण जवस भाजून घेऊ. जवसमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड फायबर असते. तर हे खाण्यामध्ये खूप छान आहे. सोबतच ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल पण कमी करते. तर तुम्ही ही चटणी नक्की घरी ट्राय करा. खूप छान लागते. हे पण भाजून झालं आहे. याले पण आपण एका प्लेटमध्ये काढू. आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजू. तर इथं आपले शेंगदाणे भाजून झाले. याला पण आपण काढून घेऊ. आता याच्यामध्ये आपण तेल टाकू थोडंसं. याच्यात आपण 1 चम्मच 2 चम्मच असं तेल टाकू. कढीपत्ता, आणखी हे खोबरं, वाळलं खोबरं, याला आपण असं भाजून घेऊ. याच्यासोबतच लसूण पण टाकून घेऊ. खोबरं काढून घेऊ पहिले. जळत आहे हे. आता याच्यामध्ये आपण 2-3 लसूण टाकू. तर लसूण
तर आपलं लसूण पण तळून झालं आहे. आता हे काढून घेऊ आपण. हे ठेवून देऊ याच्यामध्ये. तर इथं पहा आपलं हे सगळं जवस शेंगदाणे हे सगळं असं भाजून झालं आहे. आता याला आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. हे सर्व आहे ना आपण मिक्सरमधून काढून घेऊ. थंड झाल्यावर आहे, आता गरम आहे. याच्यात काढ. आता हे काढलंय आपण मिक्सरमध्ये. आता याच्यामध्ये जिरं टाकू आपण थोडंसं. आणखी 1 चम्मच लाल मिर्च, एक आणि थोडंसं तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसे. आणखी 1 चम्मच मीठ. आता याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ. मिक्सरमधून आपण काढून घेतलं आहे. हा वास मस्त येते. हे चटणी आपल्याला 15-20 दिवस पण चालते. 1 मिनिट. ह्या थंडीमध्ये हे चटणी खात असते. चटणी बनवून तयार आहे. आता याला खायची कशी चला मी तुम्हाला सांगते. तुम्ही याला तोंडी पण लावू शकता. या जेवण करायला तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय आहे ते. आपण तिळाची आणि जवसाची चटणी केली, ते पण सोबत खाऊ. तर काहीच या जेवण करायला इथं आलू वटाण्याची भाजी आहे, पोळी, आणखी हे आपण तिळाची चटणी बनवली ना, ते सांगते मी तुम्हाला कशी झाली. तर इथं असे तिळाची चटणी घ्यायची. हे आपण अशी पण खाऊ शकतो, पण मी अशी खाते. याच्यात असं तेल टाक. याला आपण पोळीसोबत पण खाऊ शकतो. तर काही छान झाली. या तुम्ही पण जेवण करायला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.